तर आज मित्रांनो, आज संभाजीनगरहून सकाळी 6 वाजता निघलो होतो मी फक्त भाऊला भेटायसाठी, निलेश भाऊला. आपलं गाव कोणतं? लोटेवाडी. पहिले पंढरपुरात दर्शन घेतलं, नंतर भाऊकडे आलो. मस्त आता जेवण खाऊन पद्धतशीर झालं एकदम ओके. आता इथून निघायचं गंजमध्ये थांबा, पण सकाळी कसं आपल्या शाळेत मुलं येतं त्याच्यामुळे आपल्याला थांबताच येत नाही. आता नेक्स्ट टाइम दुसरं एक दिवस आवर्जून भाऊसाठी एक दिवस आपण टाइम करणार. आपल्याला बाहेर कार्यक्रम होता त्यामुळं जरा उशीर झाला. त्यामुळे जरा 1 तास 1.5 तास बसायला लागला. 5 ला आले तर बरं थांबायला लागलं बाहेर आम्ही गेल्यामुळे तिकडं. आणि खरंच म्हणजे आज 1 वर्ष झालं मी यांचं चॅनल बघतो आणि इतकं मला माय मनापासून मला आवडतं. माझे लेकर सुद्धा अशी मोठमोठी मुलं येतात. 14 वर्षाची मुलगी ती पण व्हिडिओ जर आज लावला तर सारख्या ते तर भरून भरतात तिकडे. दादा बघा संभाजीनगरवर आले बघा, जवळजवळ 300-400 किलोमीटर लांब आले. बरेच म्हणजे 1 वर्ष झालं मजा विचारली भाऊला भेटत. आणि आज थोडंसं त्याला तो कार्यक्रम होता त्याच्यामुळे त्याला पण उशीर झाला. दादाला म्हणलं मटण आण तू जेवण करून जावा तर दादा काय ऐकायचं म्हणलं आम्हाला कसं जायला लागतं या जेवण झालं भाऊ जेव घातलं काय टेन्शन. 5 वाजता जेव घातलं पहिले आले की जेवायला बसवले. आबा घरी होतं, आबा आले त्यांना घरातलं जेवण होतं तिथं वाढलं. पण त्या जेवणाला ना आपल्या बेत करण्याला जरा फरक आहे. जरा म्हणलं होतं जरा काय चिकन मटण आणून जरा म्हणलं आता एवढ्याला आम्हाला 400 किलोमीटर आले तर बरं हे काय ऐकायलाच तयार नाही. आम्हाला कसले पाठवपर्यंत जागायचं आहे ऐकायलाच तयार नाही बघा. नेक्स्ट टाइम मुद्दा मिळणार एक दिवस तुमच्याकडे ते एक दिवस अगोदर फोन करून येणार. फॅमिली घेऊन येणार. त्यांना सांगितले कधी पण या आपल्या घरी, कधी मुखार मिळाल्या फॅमिली घेऊन या. फक्त आदल्या दिवशी फोन करा. आदल्या दिवशी फोन करा म्हणजे पुढे बाहेर तुम्ही बसता का? काल मला तुम्ही फोन केला तर सकाळी जर फोन केला असं ना आम्ही हलदे हे मला बोलायले फोन कर भाऊला. मी म्हणलं काय करून त्याचे मला काम असते तर मला आपण 15 मध्ये गेले त्याला फोन करू. मग ती कन्फर्म झाला असतं ना. तुमचा फोन आला 2-3 दरम्यान आणि त्यावेळेस पुढे ते पुढच्या माणसाला इथून असं सगळे काम बरोबर मला आपण थांबा मला तुम्हाला येऊस आपली समजा आपल्याला जाणं वापस जेवण करून हे जावं म्हणलं त्यांना. जेवणाचा काही विषय नाही. ती म्हणजे जेवण आपण वाढलं घरात सकाळचं स्वयंपाक तेच वाढलं होतं. पण जरा जेवण हे करून गेलं असतं म्हणजे बाहेर वाटलं असतं ना. अजून जरा बेत नाही. आता जेवण इतकं भारी केलं आम्ही. आम्हाला त्याच्यात कांद्याची पात भाऊ कांद्याची पात चांगलं जेवण वरून दूध प्यायला परत हा घे तरी पण मटण पिटण वाटलं मटणापेक्षा भाऊ भारी. मटणापेक्षा भारी. यांना म्हणलं मकान टाका पहाटे लवकर हल्लं कारण संभाजीनगर काय नाही पण आल्यापासून एवढ्या वेळेत झाला असतं म्हटलं. सकाळी 4 उठलो होतो आम्ही. पहिले हे आता भाऊ मला सकाळी 5 ला निघाली काय मी करा मला कारण की तिथे लवकर जायचे. यायला मला 4 ला केला फोन. पाहून 4 ला उठलो. घरच्या उठलोच नाही. पण तुम्ही न आज सकाळी 8च्या 9 मी आम्ही हालले जरी म्हणलं असतं ना मग मी थोडंसं नियोजन आपण पंढरपूरमध्ये गेलो होतो आणि ते दर्शन झालं की मला भाऊ फोन करू. ते कारण की पहिले आज फर्स्ट टाइम आहे ना. आता मला माहित झालं मी तुम्हाला पहिले 1 दिवस फोन करणार पहिलेच मी यायला लागलो. या टायमाला मी हजर दिसतो पण तरी पण उशीर झाला ना आपल्या कितीही लांब लोक आले तर आपण काही तुम्हाला तर आल्यापासून अनुभव घेतला असेल. अजिबात नाही. माणसाला कटाळा नाही आपल्याला. किती 10 माणसं जर 50 माणसं येऊ द्या त्याला जेवण पाणी ही भेटणारच आपल्याला. आपला स्वभाव दुसऱ्याकडे नाही तसा. किती घेणं असं नाही की तुम्ही 10-20 माणसं आहेत ना आता एवढ्या माणसाला कसं करायचं ते नियोजनच करणार त्याचं. पैशावाले गरीब माणसाला फक्त गरीबच मुळात पैशाला आपण जास्त शिकत नाही. माणसं आहे म्हणून पैसा आहे. पैशाकडे बघत बसला तर माणूस की तुटते आणि माणूस की तुटल्या का तुम्हीच जीवनातलं संपला. जिंदगीचं आयुष्य नाही. आता तुमचा माझा काय संबंध आहे का? तुम्ही समाजाला मग 4-5 हजार खर्च करून तुम्ही आपलं भेटायला एक प्रेम होतं म्हणून तुम्ही आला भेटायला बरोबर आहे. हे आपल्याला कमवायचं आहे. पैसा काय हो? पैसा कोण तरी कमवतोय. कलेच्या माध्यमातून कमवतोय, कष्ट करून कमवतोय, बिझनेसच्या माध्यमातून पैसा कमवते. पण त्या पैशाला किंमत नाही. पैसा कमवत माणसं बी कमवली पाहिजे. ही महत्वाचं आहे हो. खरंच आज भेटून कारण झालं माझ्या मला इतकं बरं वाटतंय मला. खरंच मी अजून एवढे युट्यूबर आहे अजून कोणाकडे गेलो नाही. फक्त मी 1 वर्ष झाल्याची माझी तमाम होती भाऊ भेटायची मला. दादा 1 महिना झाला मला फोन करत होते हे जाय बघा तुमच्याकडे. त्यांना म्हणलं कधी मी तुम्हाला कधी वाटतं तेव्हा. आता मी काय केलं फर्स्ट टाइम फोन लावला होता गेल्या महिन्यात 19 तारखेला. या टाइमला चालू होतं ना तुम्हाला मोबाईलची मासे काहीतरी चालू मला कसं काय विचारा तर भाऊ म्हणलं भाऊ मी तुम्हाला भेटणार प्रत्यक्ष. भाऊ म्हणजे कधी पण काय तेव्हापासून असं माझा विचार म्हणजे झाली मला काय असं काय नाही. लोक कसं असते गरिबीत लोक मोठी झालेली असती पण ती लोक तीच पुन्हा लोक किंमत देत नाही. किंमत नाही आपल्याकडे पैसा किती बी येऊ द्या
बरं तुम्ही 50 लाखाचा मालक होत्या पण तुमचं पाय ही जमिनीवर पाहिजे इथं. आलेल्या माणसाला मान सन्मान किंमत दिली पाहिजे.